मित्रांनो, भाग खरंच खूप छान आहे आजचा. होता असा की यश कावेरीची बॅग तर एक्सचेंज झालेली असते आणि त्यातूनच उदयने पाठवलेला प्रसादाचा शिरा सुलक्षणापर्यंत पोहोचत त्याची इच्छाही पूर्ण झालेली असते. ज्यावेळेस कावेरी मोठ्या संकटात सापडते, तिला मार्ग दाखवणारा गणपती बाप्पाचा असतो. तिला जबरदस्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी सुचते आणि त्याच मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा उपयोग करून कावेरी इन्व्हेस्टरचं मन जिंकते. अख्ख्या कंपनीमध्ये फक्त आणि फक्त कावेरीचाच उदो होतो. परंतु बघूयात आता की कावेरीला नक्की काय मार्ग सुचला आहे आणि यशने अखेर त्याच्या माला मनवला आहे. स्वतः सुलक्षणाने फोन करून उदयला परत बोलावला आहे. कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या 5 मेच्या भागात यश कावेरी दोघांनीही गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेतलेले असतात आणि त्यानंतर कावेरी ज्या वेळेस चायला निघते तर अचानक ती थबकते, कारण तिची ओढणी यशच्या घड्याळात अडकलेली असते. यशला सुद्धा त्याची जाणीव होते. यश मागे वळून पाहतो, परंतु कावेरीचा चेहरा त्याने पाहिलेलाच नसतो. कावेरी पाठमोरी असते. त्यानंतर यश त्याच्या घड्याळात अडकलेली ओढणी हळुवारपणे काढतो, तेव्हा कावेरी त्याच्याकडे पाहते आणि हसते. यशला सुद्धा त्याने पाहिलेले नसतं. या दोघांची दुसरी भेट घडलेली असते, परंतु दोघांनीही एकमेकांना अजूनही बघितलेलं नसतं. त्यानंतर कावेरी तिच्या वाटे निघून जाते. यश जाणाऱ्या कावेरीकडे एकटक पाहतच राहतो, परंतु तोच प्रश्न त्याच्या मनात येतो की कोण आहेस तू. घरी मात्र यमुना काकू दोघी तयारीनिशीच असतात. संदीप येताक्षणी तो विचारतो की अरे वा, आज काही आहे का, नाही म्हणजे एवढं गिफ्ट वगैरे घेऊन बसतात. तेव्हा यमुना सांगते की संदीप हा खूप मोठ्या खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा चिराग आहे बरं का. आता तिचं कोड्यातलं बोलणं तर संदीपच्या लक्षात येत नाही. तेव्हा संदीप पुन्हा विचारतो की आज काही आहे का. आत्ता मात्र त्याची आई म्हणजेच काकू त्याच्यावरती इतकी ओरडते की घ्या, घरात असून पण तुला काही माहितीच नाही आहे. आणि विद्या आपली तिच्या कामांमध्ये असते, परंतु काकूचा राग तिच्यावरही बरसतो. आणि याची बायकोही अशी साधी आठवण करून देत नाही. वहिनीने हिच्यामध्ये असं काय बघितलंय आणि हा सून नावाचा धोंडा माझ्या गळ्यात बांधलाय. काकू त्यांच्यासमोरच विद्याचा पाणउतारा करतात. विद्या दुखावली जाते. संदीप त्याच्या आईवरती ओरडतो. तो विचारतो की आई, विद्याला जर ऐकवून तिला दुष्ण देऊन झाले असतील तर मला सांगतेस का, आज एवढं काय स्पेशल आहे. तेव्हा काकू त्याच्यासमोर खुलासा करते की अरे आज वहिनीचा वाढदिवस आहे, असा कसा विसरलास. तेव्हा कुठे संदीपच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तो मग तू अरे विसरलोच होतो. आता याचं खापरसुद्धा ते विद्यावरतीच फोडते. विद्याचाच अपमान करते की घ्या, काय उपयोग आहे असल्या बायकोचा, घरात नक्की काय घडतंय ते साधं नवऱ्याला सांगत सुद्धा नाहीये. आता त्या सून सासूच्यामध्ये ही यमुनाच पडते आणि काकूला सांगते की चाव देत नका काकू, तुझ्या सुनेचं आणि मुलाचं नशीब कायमच खराब आहे. तेव्हा विद्या माफी मागते. विद्या स्वतःची चूक कबूल करते की मला माफ करा, यांना सांगायचं मीच विसरून गेले. काकू पुन्हा तिच्यावरती खेकसते, तिच्यावरती ओरडायला लागते की तुझ्या सॉरीचा काही उपयोग नाही आहे इथे. आता तुझ्या नवऱ्याला साधं वाटत सुद्धा नाही का आपण खूप मोठं व्हावं, नाव कमवावं, घरात पैसा मिळवावा. अगं एवढा मोठा बिझनेस आहे आपला, परंतु तुझा नवरा करतो काय, ती 1.5 दमडीची नोकरी करतो. तुला वाटत नाही का गं की तुझ्या नवऱ्याने पुढे जावं, ती 1.5 दमडीची नोकरी सोडून घरात असलेला बिझनेस सांभाळावा. परंतु नाही. काकूंचं बोलणं संदीप विद्येच्या कानात अगदी शिच्याचा रस ओतल्यासारखंच त्यांना वाटत असतं. काकू त्यांच्यावरती पुन्हा खेकसते की चाव देत, मी तरी तुमचा विचार का करते, तुम्ही दोघं पण ना एकदम खूप मंडूक वृत्तीचे आहात. तेव्हा यमुना आता मुद्दामच विचारते की काकू खूप मंडूक म्हणजे काय गं. तेव्हा काकू त्याचा अर्थ सांगते की डबक्यातले बेडूक. संदीपला इतका राग अनावर होतो की त्याचा अपमान तो सहनच नाही करू शकत. रागाने तेथून निघून जातो. विद्याही त्याच्या पाठोपाठ त्याची समजूत घालण्यासाठी जाते, परंतु घडला तमाशाने यमुना मात्र खूपच खुश असते बरं का. इकडे मंदिरामध्ये मात्र आता खूप मोठा ट्विस्ट येणार असतो, कारण कावेरीच्या आधीच यश बाहेर पडतो. तो ज्या वेळेस स्वतःचे शूज घालत असतो तेव्हा कावेरीसुद्धा त्याच्या पाठोपाठ येते. परंतु होतं असं की यश आणि कावेरीची बॅग अगदी सारखीच असते आणि त्यामुळे कावेरीची गफलत होते. कावेरी आपली स्वतःची बॅग आहे समजून यशची बॅग उचलते, तिची सामानाने भरलेली पिशवीसुद्धा.
आणि त्या काकांचे आभार मानत ती तेथून निघून जाते. तिच्या पाठोपाठ यशसुद्धा स्वतःची बॅग आहे असं समजतो आणि तोही निघून जातो. दोघांनीही बॅगांची आता बदलीच केलेली असते, परंतु ते सगळं नकळतपणे घडतं. इकडे संदीप मात्र इतका चिडलेला असतो, परंतु संदीपला विद्याचा अपमान झाला त्यासाठी खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. विद्या त्याच्या पाठोपाठ त्याला समजावण्यासाठी रूममध्ये येते. आता थोडं दबक्या पावलानेच येते आणि संदीपच्या खांद्यावरती हात ठेवत ती समजावते की अहो नका एवढं सगळं मनाला लावून घेऊ. तेव्हा संदीप तिची माफी मागतो की खरंच मला माफ कर विद्या, मी तुझ्यासाठी आजपर्यंत काहीच नाही करू शकलो. साधा या घरात तुला तुझा सन्मानही नाही मिळवून देऊ शकलो. त्याच्या मनात यासाठी गिल्ट असतं. विद्या जेव्हा संदीपला आपल्या बाजूने वळवते तर संदीपचे डोळे पाणावलेले असतात. हे सगळं विद्याच्या खूप जिव्हारी लागतं. विद्या आपल्या साडीच्या पदराने संदीपचे अश्रू पुसते आणि त्याची समजूत घालते की माझ्यासाठी हे काही नवीन आहे का, नका स्वतःला त्रास करून घेऊ. संदीप त्याच्या आईवरती खूपच नाराज असतो. विद्याला तो सांगतो की प्रत्येक वेळेस आई तुझा अपमान करत सुटते, सतत तुला खालून पाडून बोलत असते आणि समोर हे सगळं माझं घडतं, परंतु मी काहीच करू शकत नाही. अगं साधं तुझ्या वतीने बोलूही नाही शकत. आणि मान्य आहे की आईला सतत असं वाटतं की मी घरचा बिझनेस सांभाळावा. केला ना गं मी प्रयत्न, परंतु नाही जमलं मला. आणि ते जमत नाही आहे म्हणून मी नोकरी तरी करतोय. नाही आहे ना मी महत्त्वाकांक्षी, मग काय करू. आता बिझनेस करत नाही आहे, साधी नोकरी करतोय म्हणून आपल्याला जगण्याचा अधिकार नाही आहे का. तेव्हा विद्याला खूपच वाईट वाटतं. संदीप तिला म्हणतो की सतत तुझा अपमान होत राहतो आणि तेही फक्त माझ्यामुळे. आई मुद्दाम सगळा दोष तुझ्यावरती लावते. संदीप मात्र तिथे आता स्वतःला दोषी ठरवतो, स्वतःला कोसायला लागतो. मोठ्यानेच तो ओरडतो की मी एक नंबरचा लूजर आहे. धर्माधिकारी कुटुंबामध्ये एक भिकारी जन्माला आलाय. तेव्हा विद्याला संदीपचं हे वागणं अजिबात पटत नाही. विद्याला ती त्याच्याजवळ जाते आणि त्याला सांगते की नाही तुम्ही लूजर नाही आहात, तुम्ही कर्तबगार आहात. विद्या संदीपची ताकद बनते आणि त्याला विश्वास देते. त्याच्यातला आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न करते. विद्या संदीपचे हात हातात घेते आणि त्याला विश्वासाने सांगते की तुम्हाला माहिती आहे, एखाद्या स्त्रीसाठी तिचा नवराच सर्वस्व असतो आणि माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे तुमच्याबद्दल की एक ना एक दिवस तुम्ही असं आणाल की तुम्ही स्वतः काय आहात हे जगाला सिद्ध करून दाखवाल. विद्याने संदीपच्या मनात साचलेलं सगळं गिल्ट बाहेर टाकलेलं असतं आणि त्याच्या मनात फक्त आणि फक्त आत्मविश्वास भरलेला असतो. कावेरी इकडे इन्व्हेस्टरची भेट घेण्यासाठी कंपनीमध्ये येते. तिची नजर पडते ते रिसेप्शनवरती. ती जाऊन रिसेप्शनिस्टकडे चौकशी करते आणि स्वतःचं नाव सांगते. तेव्हा ती रिसेप्शनिस्ट आता तिला सांगते की तुम्ही थोडा वेळ बसा, मी तुम्हाला हाक मारेनच. कावेरी इन्व्हेस्टरसोबत भेटायला खूप उत्सुक असते, परंतु त्यापूर्वी कावेरी एक गोष्ट चांगली करते, ते म्हणजे स्वतःचं प्रेझेंटेशन चेक करायचं ठरवते. त्याचमुळे जे गफलत झालेली असते ती तरी तिच्या लक्षात येते की तिची आणि यशची बॅग अदलाबदली झाली आहे. कावेरी ज्या वेळेस आपला लॅपटॉप बाहेर काढणार तेव्हा तिच्या लक्षात येतं की किती मोठा गोंधळ होऊन बसलाय. कावेरी आता विचारात पडते की अरे बापरे, हा लॅपटॉप तर माझा नाही आहे. त्यानंतर ती पूर्ण बॅग चेक करते तर त्यामध्ये फक्त लॅपटॉपचा आणि फोनचा चार्जर असतो. कावेरीला आता धक्काच बसतो. काही सुचेनासं होतं. इतके टेन्शनमध्ये येते की प्रेझेंटेशन चेक करायचं तर आता लॅपटॉप आणि फाईल दोन्हीही गायब असतं. बॅग तर तीच आहे ना, मग त्या दोन्ही गोष्टी नक्की गायब कशा काय झाल्या तिला काहीच कळेनासं होतं. पुरती हादरून गेलेली असते. कावेरी धक्क्याने उठते आणि विचार करायला जेव्हा सुरुवात करते तेव्हा तिच्या लक्षात येतं की बॅग तर मंदिरामध्ये अदलाबदली झाले आहे. आता तिला इतकं टेन्शन येतं की ती बॅग नक्की शोधायची तरी कुठे. इतक्यातच रिसेप्शनिस्ट येऊन विचारते की मॅम तुमचं प्रेझेंटेशन सबमिट करायचं आहे. आता कावेरीला तर फाईल द्यावी लागणार असते, द्यायची कशी. खूप टेन्शनमध्ये येते ती. इकडे यश मात्र कावेरीची बॅग घेऊन घरी पोहोचलेला असतो आणि तो डायरेक्ट आपल्या रूममध्ये आणि त्याने बॅग झोपाळ्यावरतीच ठेवलेली असते. इतक्यात सुलक्षणा त्याला हाका मारत येते आणि विचार करते की मला भास झाला का, परंतु तिचं लक्ष जेव्हा झोपाळ्याकडे जातं तर त्याच्यावरती बॅग असते.
तेव्हा तिच्या लक्षात येतं की वाटलंच मला, याला किती वेळा सांगितलं आहे की बॅग अशी ठेवत जाऊ नकोस. सुलक्षणा यशची बॅग समजून ती बॅग उचलते, परंतु ती बॅग तिला इतकी जड लागते. त्यानंतर ती बॅग इतकी जड का आहे यासाठी ती बॅग चेक करते, तर त्यामध्ये तिला एक डबा भेटतो जो की उदयने कावेरीला दिलेला असतो. त्यामध्ये देवाचा प्रसाद असतो आणि तोच नेमका इकडे सुलक्षणापर्यंत पोहोचलेला असतो. सुलक्षणा तो डबा उघडून पाहते तर त्यामध्ये एक फूलही असतं. सुलक्षणा इतकी खुश होऊन जाते, कारण तिला वाटतं की बहुतेक यशने तिच्यासाठी मंदिरात पूजा घातली असावी आणि म्हणूनच तो प्रसाद घेऊन आला आहे. इकडे कावेरी मात्र खूप टेन्शनमध्ये असते. गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते की मी गावातून खूप जणांच्या इच्छा, अपेक्षा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी आले आहे. आता रिकाम्या हाताने असं पाठवू नकोस. कावेरी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते की प्लीज प्लीज मला मार्ग दाखव. इकडे सुलक्षणा ज्यावेळेस डबा उघडून पाहते तर त्यामध्ये प्रसादाचा शिरा असतो. विचार करते की आज यशने नक्कीच माझ्या वाढदिवसानिमित्त पूजा केली असावी आणि प्रसाद माझ्यासाठी घेऊन आला आहे. यश, फक्त तूच माझ्या मनातलं ओळखतोस. आणि अगदी मन भरून ती तिच्या मुलाला आशीर्वाद देते की तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत, सगळं कसं तुझ्या मनासारखं घडू देत. सुलक्षणा ज्यावेळेस ते फूल घेऊन आपल्या माथी लावते देवाचा आशीर्वाद समजून, तेव्हा नेमकं कावेरीला गणूबाप्पा कौल देतो फूल पाडून. कावेरीचं लक्ष ते पडलेल्या फुलाकडे जातं आणि तिचा आनंद ओसंडून वाहतो. तिचं लक्ष बाकीच्या एम्प्लॉईजकडे जातं ज्यांच्या हातात टिफिन असतात आणि कावेरीला तिचा मार्ग मिळालेला असतो. तिचा आनंद गगनात मावेनाचा होतो. ती बाप्पाचे आभार मानायला लागते. इकडे यशने उदयदादाला कॉल केलेला असतो, व्हिडिओ कॉल, आणि दोघेही बोलत असताना यश विचारतो की अच्छा, म्हणजे तू माझ्यासाठी पूजा घातलीस तर. तेव्हा उदयदादा सांगतो की हो, आणि तोच प्रसादाचा शिरा वाटण्यासाठी गेलो होतो मी. तुला माहिती आहे का यश, आजचा प्रसादाचा शिरा काऊने केला होता? परंतु उदयदादा एक खंत व्यक्त करतो की तो प्रसादाचा शिरा मापर्यंत पोहोचला असता तर किती बरं झालं असतं ना. तेव्हा यश त्याला सांगतो की दादा, अरे तू काळजी करू नकोस, आपण सगळेच जण लवकर एकत्र येऊ. मग तू सांग वहिनींना आपल्यासाठी शिरा बनवायला. इतक्यात त्याचं लक्ष त्याच्या आईकडे जातं आणि सुलक्षणा नेमकं उदयने पाठवलेला प्रसादच खात असते. तिला वाटत असतं की यशने आणला आहे. गणूबाप्पाने कोणत्या ना कोणत्या कारणाने तो प्रसादाचा शिरा सुलक्षणापर्यंत पोहोचवलेलाच असतो. निमित्त मात्र कावेरी ठरते. उदयची इच्छाही पूर्ण होते. उदय तिथूनच त्याच्या माचे आशीर्वाद घेतो. यशच्या वेळेस सुलक्षणाकडे मोबाईल धरतो आणि इतक्यातच अनुष्का, पार्थ दोघेही धावत आलेले असतात. सुलक्षणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि तिचे आशीर्वादसुद्धा घेतात. तेव्हा ते दोघे विचारतात की तू काय खातेस? तेव्हा सुलक्षणा सांगते की मी प्रसादाचा शिरा खाते. ती तो प्रसाद त्या दोघांनाही भरवते. तेव्हा ती दोन्ही गोंडस मुलं विचारतात की आजी, हा प्रसादाचा शिरा तुझ्यासाठी कोणी आणला? तेव्हा सुलक्षणा सांगते की हा प्रसादाचा शिरा माझ्यासाठी यशने आणलाय. यशला आता काहीच कळत नाही. यश विचार करतो की मी माझ्यासाठी पूजा केली होती, परंतु प्रसादाचा शिरा मी आणलाच नव्हता. उदय तिथे विचारतो की काय झालं यश, चेहरा का पडलाय? तेव्हा यश म्हणतो की दादा, मी पूजा केली होती परंतु प्रसादाचा शिरा मी आणलेलाच नव्हता. उदय आता तो डबा ओळखतो आणि तो म्हणतो की यश, प्लीज थोडं झूम करतोस का? तेव्हा यश आता तो डबा दाखवतो. तेव्हा उदयच्या डोक्यात प्रकाश पडतो की अरे, हा डबा तर माझा आहे. परंतु तो डबा तर त्याने कावेरीला दिला होता ना, प्रसाद तिच्यासोबत. परंतु तो सुलक्षणापर्यंत कसा पोहोचला? तो त्या दोघांनाही काही कळत नसतं की हा चमत्कार नक्की घडला तरी कसा. आता यशला मात्र इतकं टेन्शन येतं, प्रसादाचा डबा त्याच्या बॅगेत कसा काय आला? आणि म्हणूनच तो जाऊन पटकन ती बॅग चेक करतो. यश पटकन बॅग उघडून पाहतो तर त्याच्यामध्ये एक वेगळाच लॅपटॉप असतो, जो की त्याचा लॅपटॉप नसतोच. तो लॅपटॉप हातात घेतो, तो लॅपटॉप चेक करतो आणि त्याच्या आत्ता डोक्यात प्रकाश पडतो की नक्की बॅग कुठे एक्सचेंज झाली. त्याच्या लक्षात येतं की मंदिरामध्ये. आणि त्यानंतर तो फाईलसुद्धा चेक करतो. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टरचं नाव असतं आणि त्या कंपनीचा ॲड्रेसही असतो. तेव्हा सुलक्षणा इकडे त्या दोन्ही नातवंडांना प्रसाद भरवत असते आणि त्या प्रसादाचं इतकं तोंड भरून कौतुक करते. ती म्हणते की मी अगदी जसा बनवते तसा झालाय ना हा प्रसादाचा शिरा. परंतु तिला थोडीच ठाऊक आहे
की तिच्या सुनेने काऊनच केला आहे. उदयदादाचा व्हिडिओ कॉल अजूनही चालू असतो. यश तिथे उदयदादाला सांगतो की आत्ता कळलं नक्की काय घोळ झाला आहे ते. अरे मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मुलीची आणि माझी बॅग एक्सचेंज झाली आहे. सगळे डॉक्युमेंटही आहेत, खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत. मला तिच्यापर्यंत पोहोचावं लागेल, तेही पटकन. उदयदादाचं बोलणं तो ऐकूनच घेत नाही आणि तो पटकन कॉल कट करतो. उदयचा आनंद गगनात मावेनासा होतो, कारण कावेरीच्या मदतीने त्याची इच्छा पूर्ण झालेली असते. त्याला प्रसाद त्याच्या मापर्यंत पोहोचावा वाटत होता आणि तो आता पोहोचलेला सुद्धा असतो. इकडे कावेरी मात्र आता शक्कल लढवते आणि ती त्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये जाते. त्यानंतर जाऊन त्या एम्प्लॉईजना विचारते की मी तुमच्यासोबत बसले तरी चालेल. आणि कावेरीने भन्नाट आयडिया सुचलेली असते तिला. ती काय करते की तिने जे प्रोडक्ट्स आणलेले असतात इन्व्हेस्टरला दाखवण्यासाठी, जेवढे एम्प्लॉईज आता जेवणासाठी बसलेले असतात ऑफिसचे, त्या सगळे एम्प्लॉईजना ती लोणचं, पापड आणि त्यानंतर मस्त कोकणी पद्धतीने बनवलेली चटणी सगळ्यांच्या ताटात ती जबरदस्तीने वाढते. सुरुवातीला एम्प्लॉईज नाही म्हणत असतात, परंतु जेव्हा कावेरीचे ते पदार्थ ते सगळे चाखून बघतात तर ते पदार्थ त्यांना इतके आवडलेले असतात. कावेरीला आता जाणून घ्यायचं असतं की त्यांचं ओपिनियन नक्की काय आहे त्याबद्दल. तेव्हा ते एम्प्लॉईज इतकं कौतुक करत असतात ना त्या सगळ्या प्रोडक्टचं. ते विचारतात की तुम्ही विकायला ठेवलं आहे का. तेव्हा कावेरी सांगते की सध्या माझ्याकडे विक्रीसाठी नाही आहे, परंतु मी तुमची ऑर्डर घेऊ शकते आणि घरपोचसुद्धा करू शकते. आता एम्प्लॉईजसाठी तर हे चांगलंच घडलेलं असतं ना. मग काय सगळे एम्प्लॉईज अगदी तुटून पडतात आणि कावेरीला काही सुचनाचं सुद्धा होतं. प्रत्येकाची ऑर्डर आता ती लिहून घेत असते. इतक्या त्या ऑफिसचे मालकसुद्धा येतात. पाहता तर कावेरी भोवती खूप साऱ्या एम्प्लॉईजने खेळाटा घातलेला असतो. नक्की तिथे चाललंय काय पाहण्यासाठी ते येतात. कावेरी प्रत्येकाची ऑर्डर लिहून घेत असते. इतक्यात आता ते ऑफिसचे सर आलेत म्हटल्यानंतर सगळे एम्प्लॉईज सारखं मागे सरकतात. कावेरी घाबरतच मागे वळून पाहते. तेव्हा कावेरी त्यांना घाबरत नाही, उलट तिने मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरलेली असते. ती त्या कंपनीच्या मालकांना सुद्धा पापड खायला सांगते आणि ते पापड जेव्हा ते दोघेही चाखून बघतात तर त्यांना ते इतके आवडलेले असतात. कावेरीला ते विचारतात, अहो तुम्ही असं प्रेझेंटेशन का नाही दिलं, अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरताय. तेव्हा कावेरी थोडीशी नर्वस होते आणि त्यांना सांगते की सर माझं प्रेझेंटेशन, माझं फाईल म्हणजे सगळं रेडी होतं, परंतु बॅग माझी एक्सचेंज झाली आहे. कावेरी विचारते की परंतु सर तुम्हाला आमचे प्रोडक्ट आवडलेत ना. तेव्हा कंपनीचे ओनर सांगतात की सॉरी, परंतु आम्ही प्रेझेंटेशनशिवाय काहीच करू शकत नाही. हे बघा, तुम्हाला आम्ही हवं तर 10 मिनिटांचा वेळ देतो, तुम्ही प्रेझेंटेशन सादर करा, आम्ही नक्की विचार करू तुमच्याबद्दल. आता कावेरीला आणखीनच जास्त टेन्शन येतं, परंतु कावेरीला काळजी करायची गरज नाही आहे. ऑलमोस्ट यश तिच्या मदतीला आता धावून येणारच आहे. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत कावेरीने यशच्या लॅपटॉपमध्येच स्वतःचं प्रेझेंटेशन कंप्लीट केलेलं असतं, परंतु होतं असं की आता ते सेव्ह करायला जाणार तर अचानक यशच्या लॅपटॉपची बॅटरीच संपते. कावेरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात अडकलेली असते. तर यशने खूप मोठं सरप्राईज गिफ्ट देऊन सुलक्षणाचं मन जिंकलेलं असतं. सुलक्षणा यशला विचारते की बोल, तुला नक्की काय हवंय. यश तिला पुन्हा एकदा विचारतो की तू नक्की देशील. सुलक्षणा म्हणते की नाही, म्हणणारच नाही. तेव्हा यश तिला सांगतो की उदयदादाला परत बोलाव. यशच्या सांगण्यावरून ती उदयशी बोलते फोनवरती आणि ती त्याला परत बोलावते, परंतु होतं असं की ती फक्त त्या एकट्याला बोलावते, काऊ आणि त्याच्या मुलाला नाही. नक्की इथे काय घडेल. यश त्याच्या माला मनवू शकेल का आणि तो कावेरीपर्यंत कसा पोहोचेल. कावेरी प्रेझेंटेशन सादर करून एवढी मोठी चालून आलेली संधी कशी मिळवेल आणि उदयचा निर्णय काय असेल पाहणं मनोरंजक